अगर कहीं गवई साहब मिल जाएं, तो आज भी मैं तैयार हूं कि उनके दोनों जूते खोल के अपने सर पे रख के और माफी मांग लूं। जय भीम, जय श्रीराम. मित्रांनो, बघा हाच होय तो मनुवादी. सरन्यायाधीशला चप्पल मारून फेकणारा. आता याच्यावर भीमटोला बसला, त्या कारण हा सुधारला. त्याच्यानं हा आता सरन्यायाधीशच्या पाय लागायला तयार आहे. तो म्हणतो काय, बुटं घेऊन बा डोक्यावर ठेवून, बेटा झुकाचंच लागन, कारण काय गलतीच तशी गेली. समजलं काय मनुवादी, सवर्णवादी? तुला काय वाटलं रे ढुंगण धुन्या? तुला काय वाटलं का चप्पल मारून फेकली लय फेमस झाला? अबे फेमस होण्यासाठी तू सरन्यायाधीशच्या अंगावर चप्पल मारून फेकली भामट्या. काय? आणि आता म्हणतो माफी मागायला आला? अरे माफ तर करणारच आहे तुले, पण तुले भीमसैनिकानं धडा शिकवला ना. झोडलं ना तुला चपली ना. बेटा नाद नाही करायचा भीमसैनिकाचा, समजला काय? तुला काय वाटू राहिलं झागण जुल्या जातीवादीत करशील? जय सनातन, जय सनातन, जय सनातन. मी पण म्हणतो जय सनातन, जय सनातन, जय सनातन. जय सनातन म्हटलं ना सनातन नसते होत रे दादा, समजला काय? झाकण जुल्या वकील, तू स्वतःले वकील समजतं ना, तर त्या बाबासाहेबाची पुण्य आहेत तू वकील झाला. त्या बाबासाहेबाच्या मुळं तू वकील झाला. त्या घरची 2 टाईमचं जेवण त्या बाबासाहेबामुळं मिटून राहिलं. आता तो सुधारला भाऊ, त्याला क्षमा करून द्या. आणि आता असा कधी पंग्या घ्यायचा नाही, नाही तर नंगा होऊन जाशील बेटा, कळलं काय? तुला काय भीमसैनिक तुला काय चोल्लल वाटला का रे? तू काही पण बोलशील, काही पण बोलशील. अरे जोपर्यंत ऐकून घ्यायची लिमिट असते, एक वेळा लिमिट खतम झाली ना तर असे जुते भेटणार तुला का बसऱ्यापत ढुंगणाची चड्डी सोडून नाही देणार लोक, असं झोडणार तुले, समजला का बेटा? चांगलं राहत जा, चांगलं वागत जाय. 70-80 वर्षाचं वय झालं, तो एक पाय मसनात आणि एक पाय धरतीवर आहे. कधी टपकशील काही सांगता येत नाही लेका. समजला काय? जय भीम, नमः बुद्धाय, जय श्रीराम, जय संविधान. लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब झालंच पाहिजे. जय श्रीराम, जय संविधान.